Hello students, in part 17 of electrostatic we will study the energy stored in charge capacitor. Energy stored in capacitor. कपॅसिटर मध्ये ऍक्च्युअली दोन प्रोसेसेस आहेत आणि कपॅसिटरचा आपल्याला उपयोग माहीत झालेला आहे. म्हणजे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की कपॅसिटर कशासाठी वापरतात, तर इट इज अ एनर्जी स्टोरेज डिव्हाइस. म्हणजे ज्या ठिकाणी पटकन एनर्जी, जास्त स्वरूपामध्ये एनर्जी लागते, एकदम लागते, त्या ठिकाणी हे कपॅसिटर वापरले जातात. कपॅसिटरचा आणखी पण उपयोग आहे, फिल्ट्रेशन सर्किटमध्ये सुद्धा कपॅसिटर वापरले जातात. म्हणजे फिल्टर सर्किट जे आहेत या सर्किट्समध्ये सुद्धा कपॅसिटरचा वापर केला जातो. पण आपण एनर्जी स्टोरेज डिव्हाइस म्हणून याला अगोदर सांगितलेलं आहे. सो हाऊ मच और व्हॉट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी इज स्टोर्ड इन द कपॅसिटर. ऍक्च्युअली कपॅसिटरमध्ये प्रोसेसेस आहेत त्या चार्जिंग ऑफ कपॅसिटर, म्हणजे पहिला कपॅसिटर चार्ज होणार आणि नंतर तो डिस्चार्ज होणार, आणि ज्यावेळेला तो डिस्चार्ज होतो त्यावेळेला त्याकडनं एनर्जी रिलीज केली जाते. म्हणजे एनर्जी रिलीज झाल्यावरती आपण म्हणतो कपॅसिटर डिस्चार्ज झाला. एनर्जी रिलीजेस. आणि चार्जिंग म्हणजे चार्ज साठवले जातात, म्हणजे स्टोरिंग ऑफ चार्जेस, स्टोअर केले जातात, स्टोरिंग ऑफ चार्जेस. तर चार्जिंग प्रोसेस म्हणजे ज्यावेळेला आपण कपॅसिटर एखाद्या बॅटरीला कनेक्ट करू त्यावेळेला त्या कपॅसिटरमध्ये चार्जेस स्टोअर होतात. आणि डिस्चार्ज म्हणजे काय, एनर्जी पाहिजे असेल त्यावेळेला तो मला डिस्चार्ज होऊन एनर्जी सप्लाय करतो. तर आता किती एनर्जी यामध्ये स्टोअर केली जाते, म्हणजे पहिलं तुम्हाला काय केलं पाहिजे, चार्जिंग केलं पाहिजे. चार्ज कपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर्ड असते. चार्ज कपॅसिटर ज्यावेळेला तो कपॅसिटर चार्ज नसेल त्यावेळेला एनर्जी झिरो असणार आहे. तर चार्जिंग केलं पाहिजे आणि चार्जिंग केल्यानंतर मग तुम्हाला ते त्यामध्ये स्टोअर करता येते एनर्जी. तर ही प्रोसेस कशी आहे बघा. ए कपॅसिटर इज अ डिव्हाइस विच स्टोअर्स इलेक्ट्रिकल एनर्जी. ए चार्ज कपॅसिटर हॅज इलेक्ट्रिकल एनर्जी U इज इक्वल टू 1/2 QV. हाफ QV म्हणजे जेवढा चार्ज आहे Q आणि त्या कपॅसिटरमध्ये दोन प्लेट्स मधलं पोटेन्शियल V, त्यांचा प्रॉडक्ट अपॉन 2. दिस इज द अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर्ड इन चार्ज कपॅसिटर. तुम्हाला परीक्षेला डेरिव्हेशन विचारलं जातं, पण सीईटी मध्ये तुम्हाला काही फॉर्म्युले लक्षात ठेवायला लागतात. तर हा त्यातला एक फॉर्म्युला आहे 1/2 QV, आणि याचे डिफरंट फॉर्म सुद्धा आपण बघणार आहे. तर चार्ज कपॅसिटरमध्ये चार्ज Q असेल आणि पोटेन्शियल V असेल तर हा तुम्हाला फॉर्म्युला लिहिता येतो, एनर्जी स्टोअर्ड इन चार्ज कपॅसिटर. ज्यावेळेला चार्ज नसेल तेव्हा एनर्जी किती असणार, झिरो असणार, कारण आपल्याला हे रिलेशन माहिती आहे, Q इज इक्वल टू CV. दिस इज झिरो, पोटेन्शियल इज झिरो. कपॅसिटन्स नेहमी कपॅसिटरचा कॉन्स्टंट असणार, पण चार्ज नसेल त्यावेळेला एनर्जी झिरो असणार. आता ही एनर्जी कशी स्टोअर केली जाते बघा. When the capacitor is connected to DC source, म्हणजे बॅटरीला आपण कनेक्ट करणार आहे, इट गेट्स चार्ज. चार्जिंग साठी काय वापरलं गेलंय, तर DC सोर्स वापरलेला आहे. सो हिअर इज द सिंपल सर्किट. कपॅसिटर दाखवलेला आहे आणि कपॅसिटरच्या ह्या दोन प्लेट्स P1 P2, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, असं कनेक्शन दिलेलं आहे. आता यामध्ये ज्यावेळेला हे पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट होईल त्यावेळेला P1 कडनं जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ही मेटल प्लेट आहे म्हणजे कंडक्टर आहे, त्यातनं इलेक्ट्रॉन्स हे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील, लिव्हिंग पॉझिटिव्ह चार्जेस ऑन दी प्लेट P1. ऍक्च्युअली अशी प्रोसेस आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो, दिस पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी सप्लाइज पॉझिटिव्ह चार्ज टू P1 अँड निगेटिव्ह टर्मिनल सप्लाइज निगेटिव्ह चार्ज टू P2. ऍक्च्युअली प्रोसेस कशी होते, तर इलेक्ट्रॉन्स हे इकडे येतील आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज जमा होईल किंवा पॉझिटिव्ह चार्ज राहणार आहे, कारण चार्ज कॉन्झर्वेशन आहे, नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. निगेटिव्ह चार्जेस इथे येतील, लिव्हिंग पॉझिटिव्ह चार्जेस ऑन प्लेट P1. ड्यू टू इंडक्शन प्रोसेसमुळे P2च्या या बाजूला निगेटिव्ह चार्जेस येतील
आणि या बाजूला पॉझिटिव्ह चार्जेस येतील. म्हणजे हे असं दिसेल. इथं पॉझिटिव्ह चार्ज आले आणि ही प्लेट P2 आहे. इथं निगेटिव्ह चार्जेस येणार ड्यू टू इंडक्शन आणि इथं पॉझिटिव्ह चार्जेस. आता इथं ही बॅटरी लावलेली आहे. दिस इज अ बॅटरी. सो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल्स अँड पॉझिटिव्ह चार्जेस हे दोन्ही काय होतात, न्यूट्रलाइज होतात. इथनं इलेक्ट्रॉन्स हे या बाजूला येतील, लिव्हिंग द पॉझिटिव्ह चार्जेस ऑन प्लेट P1 आणि P2 वरती काय राहणार, निगेटिव्ह चार्ज. अशा पद्धतीने हे चार्जिंग प्रोसेस होते. जी तुम्हाला प्रोसेस मी चार्जिंगची सांगितलेली आहे तीच प्रोसेस इथं लिहिलेली आहे बघा. When battery of potential V is connected to capacitor, the electrons from P1 flows towards positive terminal of battery. म्हणजे इलेक्ट्रॉन्स इकडे येतील पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला. हेन्स पॉझिटिव्ह चार्ज विल रिमेन ऑन P1. म्हणजे निगेटिव्ह गेले की पॉझिटिव्ह तिथे राहणार आहेत. टू रिमूव्ह फर्दर इलेक्ट्रॉन फ्रॉम P1, the work will have to done by the battery against opposing force. आता हा जो पार्ट आहे, वर्क केल्याशिवाय एनर्जी स्टोअर होणार नाही. हा पार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे समजण्यासाठी. टू रिमूव्ह फर्दर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम P1, the work will have to done by battery. बॅटरीकडनं वर्क केलं जाणार आहे अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स. हा कोणता आहे बघा. सो सी द प्रिव्हियस स्लाइड. ज्यावेळेला इलेक्ट्रॉन इकडे येणार आणि पुढचा इलेक्ट्रॉन ज्यावेळेला येईल, नेक्स्ट इलेक्ट्रॉन त्यावेळेला इथं चार्ज पॉझिटिव्ह आहे ऑलरेडी आणि हा निगेटिव्ह. तर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे या दोघांमध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार. त्यामुळे हा इकडे जायला देणार नाहीये. इलेक्ट्रॉन इथं फ्लो व्हायला बॅटरीला काही वर्क करायला लागेल, कारण इलेक्ट्रॉन कुठं जायला बघणार आहे, पॉझिटिव्ह चार्जकडे. इलेक्ट्रॉनला इकडे आणण्यासाठी बॅटरीला वर्क करायला लागणार आहे. बॅटरीकडनं वर्क केलं जाईल, मग हा इलेक्ट्रॉन म्हणजे नेक्स्ट चार्ज हा यातनं रिमूव्ह होईल. म्हणजेच थोडक्यात काय, याच्यावरती जर तुम्हाला चार्ज स्टोअर करायचे असतील पॉझिटिव्ह चार्ज, तर ह्या बॅटरीला वर्क करायला लागणार, असं याचं मिनिंग आहे. P1 वरती जर पॉझिटिव्ह चार्जेस पाहिजे असतील, स्टोअर होण्यासाठी पॉझिटिव्ह चार्जेस पाहिजे असतील, तर ह्या बॅटरीला वर्क करायला लागणार. आणि तेच लिहिलेलं आहे ते. ड्यू टू इंडक्शन द इनर सरफेस ऑफ P2 बिकम्स निगेटिव्ह. हे तुम्हाला सांगितलंय मी आता. पॉझिटिव्ह P1 वरती आला, निगेटिव्ह P2 वरती, अँड पॉझिटिव्ह चार्ज विल इंड्युस्ड ऑन दी अदर साइड. म्हणजे दुसऱ्या बाजूला कोणते चार्जेस येणार आहेत, दुसऱ्या बाजूला येणार आहेत पॉझिटिव्ह चार्जेस. आता हे पॉझिटिव्ह चार्जेस आणि इथलं हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स हे न्यूट्रलाइज होतात, हे पण लिहिलेलं आहे. द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड पॉझिटिव्ह चार्जेस ऑन P2 गेट न्यूट्रलाइज. दिस इज द प्रोसेस ड्युरिंग चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. म्हणजे हा पार्ट महत्वाचा आहे. बॅटरीला वर्क करायला लागतं P1 वरती पॉझिटिव्ह चार्ज आणायला. P1 प्लेट जर पॉझिटिव्ह चार्ज करायचे असेल तर बॅटरीला काय करायला लागेल, वर्क करायला लागेल. सो दिस इज P1. म्हणजे हे पॉझिटिव्ह चार्जेस, हा पहिला पॉझिटिव्ह चार्ज आला, पुढचा आला, नंतर पुढचा आला, या वेळेला प्रत्येक वेळेला बॅटरीला वर्क करायला लागणार आणि ते वर्क ह्या एनर्जी फॉर्म मध्ये स्टोअर होणार विदिन दी कॅपॅसिटर. सो दिस इज प्लेट इज P1, दिस प्लेट इज P2. तर अशा पद्धतीने ही एनर्जी स्टोअर होत जाणार. म्हणजे डिपॉझिशन जर करायचं असेल P1 वरती तर वर्क करायला लागेल. आता हे वर्क काढायचं आहे आपल्याला. हे वर्क कसं काढणार आहे, बॅटरीकडनं किती वर्क होणार आहे. लेट Q बी द चार्ज ऑन फुल्ली चार्ज कॅपॅसिटर अँड V बी द पोटेन्शियल बिटवीन द प्लेट्स. म्हणजे आता कॅपॅसिटर हा काय झालेला आहे, कॅपॅसिटर हा चार्ज झालेला आहे, कारण आपण त्याला बॅटरी जोडलेली आहे. बॅटरीकडनं वर्क होऊन याच्यावरती चार्ज आला Q. ऑन प्लेट P1 इट इज प्लस Q, ऑन P2 इट इज मायनस Q. आता हा चार्ज कॅपॅसिटर झाला. आता चार्ज कॅपॅसिटर मध्ये चार्ज तुम्हाला समजलेला आहे, कॅपॅसिटन्स C आहे आणि V हे दोन
प्लेट्स मधलं पोटेन्शियल आहे. तर रिलेशन काय लिहिता येईल, द कपॅसिटन्स ऑफ द कपॅसिटर इज गिवन बाय C इज इक्वल टू Q बाय V. दिस इज अ फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चार्जिंग कन्सिडर अन इंटरमिडिएट स्टेज. आता इथनं ऍक्च्युअली जी प्रोसेस आहे वर्क काढण्यासाठी, म्हणजे जे मॅथमॅटिकल आपण डेरिव्हेशन डिराईव्ह करणार आहे फॉर्म्युला, त्यासाठी ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस काय आहे बघा, इंटरमिडिएट स्टेज. स्टेज कोणती आहे, इंटरमिडिएट स्टेज. आता इंटरमिडिएट स्टेज म्हणजे काय, एक प्लस चार्ज आहे समजा याच्यावरती, आणि तुम्हाला पुढचा आणि एक चार्ज याच्यावरती आणायचा. हे स्मॉल चार्जेस आपण त्या प्लेटवरती आणतोय असं गृहीत धरा. फर्दर चार्ज आणायचा आहे DQ. ऑलरेडी चार्ज आहे समजा Q. मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक पॉझिटिव्ह चार्ज त्या प्लेटवरती आणताना बॅटरीला वर्क करायला लागतं. मग बॅटरीकडनं चार्ज याच्यावरती आलेला आहे समजा Q हा चार्ज आलेला आहे. तुम्हाला पुन्हा त्याच्यावरती किती आणायचं आहे, समजा स्मॉल चार्ज आणायचा आहे DQ. आणि हा Q चार्ज, सुरुवातीला चार्ज 0 होता, नंतर बॅटरीकडनं चार्ज आला Q, सुरुवातीचा चार्ज. यावेळेला वर्क काय असणार आहे, वर्क इज 0. कारण फक्त प्लेट मी P1 काढणार आहे. इथं सुरुवातीला चार्जच नाहीये. चार्ज नाही, बॅटरीकडनं एक चार्ज आला. काही वर्क केलं जाणार का, नाही केलं जाणार. हे आपण मागच्या वर्क कसं केलं जातं किंवा चार्ज तिथं एखाद्या पोझिशनला आणताना वर्क कसं होतं हे तुम्हाला क्लिअर कळालेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. तर पूर्वी कोणताही चार्ज नाही आहे, बॅटरीने एक चार्ज सप्लाय केला. सपोज दिस चार्ज इज Q. कोणतं वर्क करायला लागलं, वर्क करायला लागलं नाही, 0. पण आता पुढचा चार्ज आणायचा आहे DQ. त्यावेळेला वर्क करायला लागणार आहे, कारण हा ऑलरेडी चार्ज आहे प्लेटवरती. त्याच्या अगेन्स्ट आपण हा DQ चार्ज आणणार आहे. समजा ह्या प्लस Q ने पोटेन्शियल आलेलं आहे V बिटवीन द प्लेट्स. हिअर इज द प्लेट P2. समजतंय का बघा. हे सुरुवातीला चार्ज बॅटरीने दिला Q. वर्क करायला लागलं का, वर्क करायला लागलं नाही, 0 वर्क, कारण कोणताही चार्ज तिथं नव्हता. आता DQ चार्ज आणायचे, स्मॉल चार्ज DQ आणायचं. तर यावेळेला वर्क 0 असणार का, नाही, 0 वर्क असणार नाही, कारण ह्या प्लस Q चार्ज ऑलरेडी आहे, त्याचं पोटेन्शियल आहे V. त्यामुळे ह्या पोटेन्शियलच्या अगेन्स्ट तुम्हाला काही वर्क करायला लागेल टू डिपॉझिट द चार्ज DQ ऑन द प्लेट P1. ही इंटरमिडिएट स्टेज. असं करत आपण काय करणार आहे, असं चार्जिंग करत जाणार आपण. पुन्हा DQ चार्ज ऍड करणार, परत DQ ऍड करणार, आणि लास्ट येणार आपला चार्ज Q, आणि त्यावेळेला पोटेन्शियल काय असेल, V असेल. सो दिस इज अ फायनल चार्ज आणि फायनल पोटेन्शियल. इनिशियल चार्ज किती होता, इनिशियल चार्ज 0 होता. पोटेन्शियल किती होतं, इनिशियल 0 होतं. तर ह्या प्रोसेसच्या जी मधली स्टेज आहे, ही मधली स्टेज एक कन्सिडर केलेली आहे. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चार्जिंग कन्सिडर अन इंटरमिडिएट स्टेज. At this stage, Q be the charge on capacitor and V be the potential. V be the potential difference. तर हा स्मॉल V काढलेला आहे आणि स्मॉल चार्ज Q काढलेला आहे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन प्लेट्स. सो व्हॉट इज कपॅसिटी, C हा स्मॉल नाही येणार आहे, C कॉन्स्टंट आहे. सो C इज इक्वल टू Q बाय V. आता ह्या ठिकाणी फर्दर चार्ज आपण DQ आणणार आहे, म्हणजे वर्क करायला लागणार. सो टू ऍड फर्दर चार्ज DQ ऑन द कॅपॅसिटर, बॅटरी हॅज टू परफॉर्म वर्क ॲज देर इज ऑलरेडी चार्ज Q ऑन इट. हे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. अँड इट्स पोटेन्शियल इज V. आता हे वर्क किती असणार आहे, तर वर्कचा आपल्याला हा फॉर्म्युला ऑलरेडी झालेला आहे पूर्वीच्या पार्टमध्ये. वर्क इन ब्रिंगिंग द चार्ज अगेन्स्ट पोटेन्शियल. मग त्याचा फॉर्म्युला कोणता आहे आपल्याला, वर्कचा फॉर्म्युला. आता हे स्मॉल वर्क आहे, स्मॉल चार्जसाठी. तर जो चार्ज आपण ट्रान्सफर करणार आहे, ट्रान्सफरिंग चार्ज, जो आपण चार्ज आणणार आहे, तो ट्रान्सफरिंग चार्ज इन टू पोटेन्शियल. हा फॉर्म्युला आपल्याला झालेला आहे.
पोटेन्शियलला ट्रान्सफरिंग चार्जने मल्टिप्लाय करायचं की वर्क मिळणार आहे. सो व्हॉट इज द वर्क डन? पोटेन्शियल व्ही आहे आणि ट्रान्सफरिंग चार्ज किती? डी क्यू. सो व्ही डी क्यू इज द वर्क डन. आता हे स्मॉल चार्जसाठी आलेले म्हणजे डी क्यू चार्जसाठी. आता आपल्याला किती पाहिजे चार्ज? फायनल चार्ज क्यू पाहिजे. मग हा क्यू चार्ज डिपॉझिट करायला टोटल वर्क किती लागणार आहे? तर याचं आपण इंटिग्रेशन काढणार आहे. टोटल वर्क डन इन ट्रान्सफरिंग चार्ज क्यू इज गिव्हन बाय W is equal to integration dW. So integration of V dq over the limits 0 to q म्हणजे इनिशियल चार्ज 0 होता, फायनल चार्ज q आहे. आता फक्त हे सोडवायचं आहे. आता V dq याचे इंटिग्रेशन काढता येईल का? V dq इथं विथ रिस्पेक्ट टू dq आहे. ही टर्म चार्ज मधली पाहिजे, चार्ज याच्यामध्ये असला पाहिजे, इन टर्म्स ऑफ चार्ज पाहिजे, तर तुम्ही इंटिग्रेशन काढू शकता. मग इन टर्म्स ऑफ चार्ज कशी लिहिणार? तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कोणता आहे? व्ही इज इक्वल टू क्यू बाय सी. मग असं इक्वेशन. सी इज नॉट स्मॉल, सी हा सिम्बॉल कायम कॉन्स्टंट राहणार आहे. सो क्यू बाय सी, सी कॉन्स्टंट आहे त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर सी इज कॉन्स्टंट. So take out of integration sign. So 1 by c 0 to q dq आणि q dq चं इंटिग्रेशन q dq 0 to q याचं इंटिग्रेशन काय येणार? q स्क्वेअर बाय 2. हे सोडवलेलं नाही, डायरेक्ट आन्सर लिहिलेलं आहे. ओव्हर द लिमिट्स 0 to q. 0 लोअर लिमिट आहे, अप्पर लिमिटच तेवढं राहणार म्हणजे q स्क्वेअर अपॉन 2. सो हिअर इट इज q स्क्वेअर बाय 2 and into 1 by c. This work done is stored in the form of potential energy of the capacitor. एवढी पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होणार आहे कारण वर्क जे बॅटरीकडनं केलेलं आहे ते स्टोअर होणार एनर्जी फॉर्म मध्ये, पोटेन्शियल एनर्जी फॉर्म मध्ये कपॅसिटर मध्ये. सो यू इज इक्वल टू 1 by 2 q स्क्वेअर अपॉन सी. आता हे इक्वेशन म्हणजे हा एक फॉर्म आलेला आहे. आता याचे वेगवेगळे फॉर्म्स कोणते आहेत बघा. वी कॅन एक्सप्रेस दिस एनर्जी इन डिफरंट फॉर्म. 1 by 2 cv स्क्वेअर इज इक्वल टू 1 by 2 qv. हा मी तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी सांगितला होता. 1 by 2 qv. याच्यासाठी काय वापरलेलं आहे वेगवेगळे फॉर्म्स करताना? q इज इक्वल टू cv. तुम्हाला q काढायचं असेल तर cv एक्सप्रेशन वापरा म्हणजे u इज इक्वल टू काय होणार आहे? हे 1 by 2 असणारच आहे. q स्क्वेअर म्हणजेच होणार c स्क्वेअर v स्क्वेअर. सो इट इज c स्क्वेअर v स्क्वेअर अपॉन c. 1 c गेट कॅन्सल. सो 1 by 2 cv स्क्वेअर. आता तुम्हाला c काढायचं आहे. c इज इक्वल टू काय होणार? q बाय v. मग इक्वेशन 4 मध्ये तुम्ही हे एक्सप्रेशन लिहू शकता. 1 by 2 q स्क्वेअर अपॉन q upon v. So this becomes 1 by 2 qv. So here it is the form. तर एनर्जीचे हे डिफरंट फॉर्म्स आले. आता एक टेक्स्टबुक मध्ये असं दिलेलं आहे की बॅटरीकडनं एनर्जी किंवा बॅटरीमध्ये किती एनर्जी असते आणि कपॅसिटर मध्ये किती एनर्जी स्टोअर होते म्हणजे बॅटरी किती एनर्जी प्रोव्हाइड करते. एक त्याच्यात मल्टिपल चॉईस आलेला आहे पण मागच्या वर्षी हा डिलीट होता म्हणजे जो ब्लॉक आहेत टेक्स्टबुक मधले ते डिलीट केलेले होते. पण जस्ट इंटरेस्टिंग आहे ते खूप. बॅटरीकडनं एनर्जी, बॅटरीची एनर्जी दिस इज इक्वल टू QV. बॅटरीची एनर्जी आहे QV आणि कपॅसिटरची एनर्जी किती झाली? 1 by 2 QV. आपल्याला थेरम तर एनर्जी कॉन्झर्वेशनचा माहिती आहे. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. मग इथं QV आहे बॅटरीने दिलेली एनर्जी आणि कपॅसिटर मध्ये बरोबर हाफ एनर्जी स्टोअर झाली. हाफ एनर्जी स्टोअर झाली. मग बाकीची हाफ जी आहे ती एनर्जी कुठं गेली आहे? तर ती एनर्जी जी आहे ती लॉस ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. रेडिएशन म्हणजे
हीट या फॉर्ममध्ये ती एनर्जी निघून गेली आणि फक्त हाफ एनर्जी त्यामध्ये स्टोअर झाली. म्हणजे ऍक्च्युअली एनर्जी स्टोरेज कशामध्ये जास्त आहे, तर बॅटरीमध्ये एनर्जी जास्त आहे, कपॅसिटरमध्ये हाफच एनर्जी आहे. पण बॅटरी एनर्जी प्रोव्हाइड करताना ती स्लोली प्रोव्हाइड करते, पण कपॅसिटर एनर्जी प्रोव्हाइड करताना सडन प्रोव्हाइड करतो, म्हणजे एकदम एनर्जी दिली जाते कपॅसिटरकडनं. हा महत्वाचा डिफरन्स आहे. एनर्जी बॅटरीमध्ये जास्त आहे, कपॅसिटरमध्ये एनर्जी कमी आहे. पण तुम्हाला कपॅसिटर काय करणार आहे, सडन अमाऊंट ऑफ एनर्जी देणार, म्हणजे जास्त एनर्जी मिळणारी आहे, जास्त प्रमाणात पुरवली जाते, एकदम पुरवली जाते ती कपॅसिटरकडनं. म्हणजे हाफ क्यूव्ही ही एनर्जी लॉस झालेली आहे ड्युरिंग दी प्रोसेस ऑफ चार्जिंग. कनेक्टिंग वायर्स आहेत, त्यानंतर बॅटरी सुद्धा गरम होते, म्हणजे लॉस ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ रेडिएशन आणि हीट. तर हा चॅप्टर संपलेला आहे. म्हणजे जो मागच्या वर्षीचा पोर्शन कन्सिडर केला ड्यू टू पॅन्डेमिक सिच्युएशन, तर तो पोर्शन आपला हा पूर्ण झालेला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावरचे न्यूमरिकल्स बघायचे आणि जे अनसॉल्व न्यूमरिकल्स आहेत एक्सरसाइज त्यामधले पण आपण काही क्वेश्चन्स सोडवणार आहे.